नमस्कार मंडळी आणि सगळ्यांना ओम नमः शिवाय. तर आपण येत्या 26 ऑगस्ट 2025 रोजी जी हरतालिका पूजन आहे, तर त्या दिवशी आपण हरतालिकेचे पूजन कसे करावे आणि त्यामध्ये आपण कोणकोणते साहित्य वापरावे हे सगळे आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण ही वाळू स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि आता ती आपण यामध्ये टाकून एका परातीमध्ये त्याची छानपैकी शिवलिंग काढून घेणार आहे. ज्याच्याकडे आपण पाहतो की बरेच जण परडीमध्ये हरतालिकेचे पूजन करते, म्हणजेच त्यामध्ये माती आणि त्यामध्ये थोडे गहू वगैरे टाकून हरतालिका माताचे स्थापना करते. तर ज्याचे कोणाचे अशा पद्धतीने हरतालिका पूजन होत नाही, तर त्यासाठी आपण बघणार आहोत की अशा पद्धतीने आपल्याला पिंड काढून घ्यायची आहे आणि त्याचे पूजन कसे करायचे आहे. तर आपण पिंड काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा आपण अशा पद्धतीने पानाचा विडा ठेवून घेतलेला आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पूजा करता येणार नाही. तर अशा पद्धतीने आपण विडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण फुलाने त्यावरती पिंडीवरती पाणी शिंपणार आहे, म्हणजेच आपण त्याची पूजेला सुरुवात झालेली आहे असे समजू. त्यानंतर आपण आपल्या विड्याचे पूजन करणार आहे आणि हळद कुंकू वाहून आपण आपल्या विड्याची स्थापना करणार आहे. लाल फूल अर्पण करणार आहे. अशा पद्धतीने आपण विड्याची स्थापना केलेली आहे. आता त्यानंतर आपण पिंडीवरती पांढऱ्या अक्षदा आणि बाजूला पार्वती मातेला हळद कुंकू वाहून आपण या पूजेला सुरुवात झाली आहे म्हणून समजू. आणि अशा पद्धतीने बघा त्यावरती आपण वस्त्र अर्पण करून अगरबत्ती वगैरे धूप लावून अशा पद्धतीने आपण आपल्या पूजेमध्ये सात्विकता आणू शकतो आणि त्यामध्ये विविध फुलांचे अर्पणसुद्धा आपल्याला यामध्ये करायचे आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण ही पूजा चालू करणार आहे. बघा वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं महादेवाला आवडतात, पण धोत्र्याचे फूल आणि धोत्र्याचे पानं अशा पद्धतीने यावरती अर्पण करतात. तर 16 प्रकारच्या वनस्पती, आघाडा, केना, त्यानंतर आपल्याकडे ज्या पद्धतीच्या वनस्पती असेल त्या आपण यावरती वाहू शकतो. त्यानंतर बेलसुद्धा आपल्याला वाहायचा आहे आणि 108 बेलसुद्धा यावरती अर्पण करायचा आहे. ओम नमः शिवाय म्हणून बेल व्हायचा असतो. आपल्याला जेवढ्या प्रकारच्या वनस्पती मिळत असेल तेवढ्या प्रकारच्या वनस्पती आपण इथे घ्यायच्या आहे आणि शक्यतोवरती धोत्र्याचे पान, धोत्र्याचे फूल आणि धोत्र्याचे फळसुद्धा आपल्याला या देवाला अर्पण करायचे आहे. बघा अशा पद्धतीने मी धोत्र्याचे फळ महादेवाला अर्पण करत आहे आणि धोत्र्याचे फळ अर्पण केल्यानंतर आपल्याला त्यावरती आपल्या मनाप्रमाणे जे आपल्याकडे फुलं वगैरे असेल, काय असेल ते आपण यावरती अर्पण करू शकतो. आता आपण यामध्ये बघणार आहे की ज्याच्या कोणाकडे वेळ नाही, ते हरतालिकेचे पूजन वेळेवरती आपण करू शकत नाही, तर शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला पूजा करायची असेल तर अशा पद्धतीने पिंड काढून तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर रेती जर वाळू जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन अशा पद्धतीने त्याची पिंड तयार करून त्या पिंडीचे पूजनसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही महादेवाची पूजा साध्या भोळ्या पद्धतीने कोणत्याही प्रकारात अर्पण करू शकता. आणि अशा पद्धतीने बघा मी पिंड काढून घेतलेली आहे आणि हळद कुंकू वाहून आपण महादेवाला फूल अर्पण करून, बेल अर्पण करून ती पूजा आपण संपन्न करू शकतो. त्यानंतर आपण इथे पाणी ठेवून घेतलेले आहे, जल अर्पण केलेले आहे, काजूचा आपण प्रसाद केलेला आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार प्रसाद ठेवू शकता. शक्यतोवर या दिवशी उपवास केला जातो. बऱ्याच स्त्रिया रात्रीच्या जागरण वगैरे करतात आणि त्यानंतर शिवलीला अमृताचे वाचन करावे. अध्याय, रुद्राध्याय आपण वाचला पाहिजे या दिवशी. या गोष्टीचे विशेष महत्त्व असते, त्यामुळे शिवलीला अमृत हे आपण शक्यतोवर वाचलेच पाहिजे. आणि रात्रीचे जागरण वगैरे करतात, भजन वगैरे करतात,
तर अशा पद्धतीने हरतालिकेचे पूजन आपण इथे बघितलेले आहे. आणि त्यानंतर बघा, आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे एका वाटीमध्ये आपल्याला काय घ्यायचे आहे, हळद घ्यायची आहे. आणि हळद घेतल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी टाकून आपल्याला पिंडीच्याच आकारामधून थोडाफार आपल्याला हा भाग करायचा आहे. आणि ही करून आपल्याला त्या पिंडीच्या जवळ आपल्याला, किंवा आपण जी हरतालिका मांडलेली असेल, तयार केलेली असेल, त्यामध्ये ठेवायची आहे. ही एक प्रकारची पार्वती समजली जाते आणि याला विशेष महत्त्व आहे. विदर्भामध्ये अशा पद्धतीच्या पूजा करतात. आणि ही पिंड केल्याशिवाय आपल्या पूजेला विशेष महत्त्व नाही. ही पिंड बनवल्यानंतर त्याला विशेष महत्त्व येते. त्यामुळे अशा पद्धतीची पिंड तयार केली जाते. त्यानंतर आपण तुपाचा किंवा तेलाचा, आपल्याकडे जे काय असेल ते दिवा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला महादेवाची आरती करून घ्यायची आहे. लवथती विक्राळ ब्रह्मांडे माळा विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आरती म्हणायची आहे. आणि आपल्या देवाला, महादेवाला आपल्यावरती विशेष कृपादृष्टी ठेवा, अशा पद्धतीने सांगायचे आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.